महाराष्ट्र संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 अंदाजित कट ऑफ, मागील वर्षाच्या पेपरची काठिण्य पातळी, जागा, मागील वर्षीचा पेपर आणि या वर्षीचा पेपर त्याची काठिण्य पातळी, जागा आणि असणारं सर्व कॉम्पिटिशन याचं संपूर्ण विश्लेषण आणखी अंदाजित कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला एक बॅकलॉग पाहून घेऊया की 2024च्या तुलनेत 2025चा कट ऑफ थोडासा कमी का लागणार आहे आणि त्याची काय कारणं असतील। तर जागा मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी 1.5 पटीने जास्त आहेत। त्या कशा त्या मी पुढे सांगणार आहे। 2024च्या जागा किती होत्या? 480। 2025च्या जागा किती आहेत? 675। म्हणजे आता ह्या ॲडमध्ये 675 आहेत, पण त्यामध्ये कशा ॲड होणार आहेत अजून जागा ते मी सांगणार आहे। पेपर लेंदी होता खूप, त्याच्यानंतर मल्टीलायनर होता। मॅथ्स आणि रिझनिंग सोडवायला मुलांना खूप कमी वेळ मिळालेला आहे आणि मॅथ्स रिझनिंगचे जे प्रश्न होते हे कमी अटेम्प्ट झाले। आता का कमी अटेम्प्ट झाले? तर त्याची काठिण्य पातळी खूप क्लिष्ट होती आणि तो मीडियम पद्धतीचे क्वेश्चन्स होते। आता बऱ्याच जणांचं ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस बऱ्याच जणांना अटेम्प्टच झालेलं नाही मॅथ्स रिझनिंग। 2, 3, 5, 7 असे अटेम्प्ट झालेले आहेत। त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी कट ऑफ कमी लागण्यामध्ये होणार आहे 100%। आता मुख्य परीक्षेसाठी जी पात्र असणारी मुलांची संख्या असणार आहे ती 2024ला जागेंच्या तुलनेमध्ये 8179 होती। त्याच अनुषंगाने 2025मध्ये ही 11,000वर जाणार आहे। ठीक आहे। आणि गट बच्या ज्या एकूण जागा आता अधिकृत आताच्या जाहिरातीमध्ये आहेत त्या 282 आहेत। मात्र PSIच्या जागा 392 यामध्ये वाढणार आहेत। सब रजिस्ट्रारच्या 84 जागा याच्यामध्ये वाढणार आहेत आणि एकूण 758 जागेसाठी हा कट ऑफ लागणार आहे। तर म्हणूनच ह्या जागा वाढणार आहेत। त्याच्यानंतर ह्या जागा वाढल्यानंतर 11,000 मेन्ससाठी पात्र होतील आणि त्यामुळं कुठेतरी हा कट ऑफ कमी येण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे पाठीमागल्या वर्षी पेपरची काठिण्य पातळी पाहता 62 ज्यावेळी मेरिट लागलं, कट ऑफ लागला, त्यावेळी सर्वांना वाटलं की पेपरचं मेरिट आता वाढायला लागलेलं आहे। तरीसुद्धा आत्ताचा पेपर थोडासा मॉडरेट लेवलचा असल्यामुळं हा कट ऑफ खाली येणार आहे। आता बघा अंदाजे कट ऑफ आपण पाहणार आहोत। ओपनला 52 ते 54च्या दरम्यान लागेल, OBCसाठी 52 ते 54च्या दरम्यान लागेल, SCBCसाठी 51 लागेल, EWSसाठी 48+23, NTB आणि NTCसाठी 50.25च्या रेंजिंगमध्ये लागेल। हा अंदाजित कट ऑफ आहे मित्रांनो। ठीक आहे। हे प्रवर्ग आहेत, अजून प्रवर्ग आपल्याला पाहायचे आहेत ज्याच्यामध्ये NTDसाठी 51 ते 52च्या दरम्यान असेल, SCसाठी 51 ते 53च्या दरम्यान असेल, STसाठी 48.50च्या रेंजिंगमध्ये असेल, SBCसाठी 49 असेल आणि स्पोर्ट्स ऑल कोट्यासाठी 36 ±2 असा 100% अंदाज माझा आहे। आता हा कट ऑफ प्रॉपर ॲनालिसिस वाईज केलेला आहे। याच्यामध्ये थोड्याफार 1-2 मार्काचं हे होऊ शकतं, मात्र हा कट ऑफ आत्ताच्या येणारा सगळा स्कोर, त्याच्यानंतर आत्ताच्या असणाऱ्या प्रश्नपत्रिकांची लेवल या सगळ्यांच्या बाबतीत विचारात घेऊन हे बनवलेलं आहे मित्रांनो। ठीक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।